काल परवा रमेश म्हात्रे या शिंदे गटाच्या डोंबिवली येथील एका नगरसेवकाने एका महिला डॉक्टरला मारहाण केली। ती बातमी प्रचंड वाऱ्यासारखी महाराष्ट्रभर व्हायरल झाली। त्या महिला डॉक्टरची किंवा हॉस्पिटलची रमेश म्हात्रे यांच्या नजरेत एवढीच चुकी होती की संबंधित हॉस्पिटलमध्ये NICU, ज्याला नवजात अतिदक्षता विभाग असं म्हणतात, ज्या विभागात मुदतपूर्व जन्माला आलेले बाळ किंवा गंभीर आजार असलेले बाळांना त्यांची काळजी घेण्यासाठी त्या ठिकाणी ठेवलं जातं आणि तो विभाग संबंधित हॉस्पिटलमध्ये उपलब्ध नव्हता। म्हणून संबंधित हॉस्पिटलने त्या महिलेला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यासाठी रेफर केलं किंवा त्यांना सुचवलं। त्याच गोष्टीचा राग मनात धरून रमेश म्हात्रे हा गुंड प्रवृत्तीचा नगरसेवक, सत्तेचा माज असलेला नगरसेवक त्या महिला डॉक्टरला मारहाण करतोय, तिच्या हातचा मोबाईल हिसकावून घेतोय। रमेश म्हात्रे ही महाराष्ट्रात पहिली प्रवृत्ती नाही किंवा हा पहिला प्रकार नाही। या अगोदर सुद्धा संजय गायकवाड नावाच्या एका आमदाराने विधिमंडळाच्या कॅन्टीनमधील एका कर्मचाऱ्याला मारहाण केली होती। आणि महाराष्ट्रामध्ये सत्तेत सहभागी असलेल्या लोकांकडून, आमदार असतील, नगरसेवक असतील, खासदार असतील, यांच्याकडून वारंवार असे प्रकार घडत आहेत। या अगोदर सुद्धा संजय दिना पाटील यांनी ऑन कॅमेरा एका पत्रकाराला धमकी दिली होती। म्हणजे नेमकं यांना कायद्याचा धाक उरलेला आहे की नाही, की फक्त कायदे हे सामान्य जनतेसाठीच आहेत, विरोधकांसाठी आहेत, सत्तेतल्या लोकांसाठी कायदे नाहीत का? हा ज्वलंत प्रश्न या महाराष्ट्रातील लोकांना पडलेला आहे। आणि या संबंधित प्रकरणानंतर जेव्हा आरोग्यमंत्री आंबेडकर यांची प्रसारमाध्यमांनी प्रतिक्रिया घेतली, त्यांनी त्यांच्या प्रतिक्रियेमध्ये, संपूर्ण प्रतिक्रियेमध्ये कुठेही संबंधित नगरसेवकावर कारवाई करणार असा शब्द उच्चारलेला नाही। त्यानंतर गृहराज्यमंत्री देसाई यांची सुद्धा प्रतिक्रिया घेण्यात आली, त्यांनी सुद्धा फक्त त्या नगरसेवकाला समज देण्यात येईल हाच शब्द उच्चारला, त्याच्यावर कारवाई करण्यात येईल असं कुठंही त्या ठिकाणी ते बोलले नाहीत। परंतु त्यानंतर विरोधकांच्या दबावामुळे असेल किंवा संबंधित डॉक्टर संघटनेच्या दबावामुळे असेल, त्यामुळे त्या नगरसेवकाला अटकसुद्धा करण्यात आली। अटक केल्यानंतर त्याला जामीनसुद्धा मिळेल। परंतु ही प्रवृत्ती महाराष्ट्रामध्ये कुठंतरी थांबणं गरजेचं आहे आणि यासाठी सत्तेत सहभागी असलेल्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्या आमदारांना, त्यांच्या नगरसेवकांना समज द्यायला हवी। अन्यथा हा महाराष्ट्र, या महाराष्ट्राचा संयम पाहू नका। तुम्ही जर असेच सत्तेचा माज झाल्यासारखे जर वागत राहिले तर नक्कीच हा महाराष्ट्र एक दिवस रस्त्यावर उतरल्याशिवाय थांबणार नाही, एवढंच या निमित्तानं सांगतो आणि थांबतो।